पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की पीक विम्याची रक्कम आता प्रति हेक्टर शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा 22,000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। म्हणजेच की बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा मित्र हे पीक विम्याची वाट पाहत होते। आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पीक विम्याचे बघा पैसे 22,000 रुपये डायरेक्ट जमा होणार आहे। पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी स्वतः आता बघा जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, पेपरला बातमी आलेली आहे। कारण की शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता पीक विमा योजनेची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। बघा, शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील जे काय राखलेला दावा अखेर आज मंजूर झालेला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास बघा 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जमा केली जाणार आहे। आणि ही खूप मोठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण की शेतकरी मित्र बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की आज आहे थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामध्ये बघा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। यामध्ये बघा 2022 पासून तर 2025च्या मे महिन्यापर्यंत जे का अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे बघा पैसे जमा होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम 2022 पासून ज्या शेतकऱ्याचा पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल, त्यांना आता बघा 35,000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की बघा एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्यांचे कारण सरकारने सांगितलेलं आहे। की बघा, आता काय कारण सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे की बघा 2022 तसेच 2023 आणि 2024 या मागील तिन्ही वर्षाचा बघा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता। त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते। आता सरकारने बघा सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाचा सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली। आता बघा, तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी मित्र बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरतील बघा आजपासून विमा सोडण्याचं सांगितलेलं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्र बघा, स्वतः कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आज 32 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। त्याचप्रमाणे बघा, थोड्याच वेळात आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे। आणि कोणकोणते शेतकरी अपात्र ठरवले गेले आहे याची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे। आज आहे 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे। आता बघा, आणि उद्या सुद्धा 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडले जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आज 14 जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आणि उद्या 14 जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार। अशा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पीक विमा जमा होणार आहे। आणि बघा, हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्तीत जास्त झालेलं असेल त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे बघा, सर्व शेतकऱ्यांना आज खुशी होणार आहे। कारण की थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात बघा वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे। काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेला आहे आणि आज या 14 जिल्ह्यामंदीचा नंबर लागला आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, काल सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा झालेला आहे। आता 14 जिल्ह्याचा आज नंबर लागलेला आहे। या 14 जिल्ह्यापैकी जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा शेतकरी मित्रांनो, आता जशा प्रकारे बघा जिल्ह्याप्रमाणे तुम्हाला हेक्टरी पैसे जमा होणार आहे। आता काही शेतकऱ्याला 15,000 जमा होतील, काही शेतकऱ्याला 20,000 जमा होतील, तर काही शेतकऱ्याला 25 ते 30 ते 35,000 रुपये अशा प्रकारे वेगवेगळ्या रकमेस शेतकऱ्याला जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की बघा, त्यामुळे 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिलेला आहे। आता बघा, 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल आणि कृषी विभागाने सांगितलं आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा येणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचं 2022 पासून पीक विमा थकीत असेल
मिळाला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. 2022 ते 2025च्या मेपर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील. काही शेतकऱ्यांना काल बघा बँक खात्यात 52,000 रुपये, 49,000 रुपये किंवा 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळाला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता फक्त या 14 जिल्ह्यामध्येच पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे. आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये विमा बघा आता पीक विम्याचा वाटप झाला आहे. शेतकऱ्यांना वाटत होते की बघा पीक विमा 10 किंवा 15,000 रुपये पर्यंत बघा जमा होईल. परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023 आणि 2024चा राहिलेला पीक विमा सर्वच मिळून एकदम खात्यात 50,000 किंवा 40,000 रुपयापर्यंत येत आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, तुमची शेती पिकाचं 2022, 2023 आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालेलं असेल तर बघा तर त्यांचा पीक विमा आता मंजूर झालेला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, मका, मटकी अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे आणि जवळपास बघा 35 पिकाची नोंद या पीक विमा योजनात आढळलेली आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, 2022 तसेच 2023 आणि 2024 मध्ये जर बघा आता जर तुमचं ज्वारी तसेच तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्वच पिकाचं जर नुकसान झालं असेल, तर अशा 35 पिकाचं नुकसान झालं असेल, तर डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा, या 35 पिकामध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितलं जात आहे. आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, की बघा आता 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार ते बघा. तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पीक विमा जमा होतंय हे समजेलच. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला. कारण की शेतकऱ्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठा आनंदाचा ठरणार आहे. आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिला आहे आणि जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा थोड्याच वेळा सोडण्यात येणार आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करत असे एकूण बघा कृषी विभागाकडून आदेश आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आज ते जिल्हे कोणते आहे हे सुद्धा जाणून घेणारच आहोत. आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे यांची यादी सुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटातच सांगणार आहोत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वच बँकांमध्ये हे पीक विमा जमा होणार नाही. कारण बघा मागच्या वेळी जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि सरकारला ते पैसे परत गेले. त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडलेल्या आहे. त्या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त 12 बँकेचं प्राधान्य दिलेलं आहे. कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे. आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही या 12 बँक सोडून इतर बँकेत खातं उघडलेलं असेल तर पीक विमा सोडायला कंपन्याला अडचण येत असल्याचे समोर आलेले आहे. यामध्ये पीक विमा लवकरच जमा होणार नाही असेही बघा सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे, कोणत्या बँकामध्ये पीक विमा सोडला जाणार आहे. आज आणि उद्या आणि परवा अशा 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक आहे का, पीक विम्यासाठी काही निवडलेल्या बँकी म्हणजे की 12 बँका निवडलेल्या आहे. सर्वप्रथम म्हणजेच की बघा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडलेली आहे किंवा जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास बघा 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यापासून पीक विम्याच्या बघा घोटाळा झाल्याची बातमी आली होती आणि शेतकरी मित्र बघा, ज्या शेतकऱ्याने गायरन जमीन, रस्त्यावरची जमीन,
कॅनॉलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा. जर बघा शेतकरी मित्रांनो, आज उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे आणि अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड त्याचप्रमाणे बघा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. कारण की प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. ही महत्त्वाची बातमी होती. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज पैसे जमा झाले की नाही तर अजिबात काळजी करू नका. उद्या नाही तर परवा तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.